नमस्कार. जय रावजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अलगूज ही कादंबरी बघत आहोत. तर त्याच कादंबरीचा आजचा हा 8वा भाग. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ऊन वाढत होती. वाऱ्यावर आरूढ झालेली धूळ गिरक्या घेत होती. आकाशाच्या एका कोपऱ्यात एक ढग उलथा पालथा झाला होता. वारा त्याच्या पोटात शिरून त्याचा विध्वंस करीत होता. बळीने आपली बंदूक खांद्याला लावली होती. डाव्या खांद्याचा बंदुकीचा दस्ता डाव्या हातात धरून तो ढेंगा टाकीत चालत होता. एखादा झुंजीचा बैल बेगुमानपणे चालावा तसा मान खाली घालून गणूमुळे त्याच्या घराकडे निघाला होता. त्याच्या नाकपुड्या फुगल्या होत्या आणि डोळे तांबरले होते. बहिणाबाई जीव तोडून बळीच्या मागून चालत होती, पळत होती. बळी ज्या गतीने चालत होता त्याच गतीनं त्याचे विचारही धावत होते. उन्हात दगड तापावा तसं त्याचं मन धगमगत होतं. आधी गणू माहितीचे कुऱ्हाड बघून ये, म्हणजे त्या रेड्याचं काय होईल ते तुला कळून येईल. रंगूचे हे शब्द त्याच्या डोक्यात थैमान घालीत होते. तो मनात म्हणत होता, मला त्या पोरीनं असा जबाब द्यावा. तिच्या जागी दुसरा एखादा पुरुष असता तर गोळी घालून त्याला गारात केला असता. ती फार तापट आहे. मुलखाचे घमंडखोर आहे ते. ते सुखासुखी काबूत येणार नाही. त्यासाठी थोडं दमानं घ्यावं लागल, थोडं चुचकारावं लागल. आपल्या मुठीत ती येईपर्यंत भडकून जमणार नाही. तीही पिळदार आहे आणि तिचा पिळ काढणं तितकं सोपं नाही. देखणेपणा आणि मोठ्या बापाची लेख एवढंच तिच्या पदरी आहे. आणि ह्याच बळावर तिने तसा माझा अपमान केला. नाहीतर देखण्या तरण्या बायका काय कमी आहेत का? पण ही जगा वेगळी आहे. मी कोण, माझा दर्जा काय याची तिनं दखलच घेतली नाही. अशा पोरीला वाकवली पाहिजे, वळवली पाहिजे आणि जबरीनंच तिचा पिळ काढला पाहिजे. परंतु त्यासाठी थोडं नमतं घेतलं पाहिजे. ती नुसती आग आहे. तिच्या शेजारी चिंतू जळून राख होईल. त्या आगीवर काबू करण्यासाठी माझ्यासारखा जबर माणूस पाहिजे. नाहीतर ती आग जन्मभर अनेकांच्या हृदयाला आग लावून स्वतः फुलत राहील, पेटत जाईल. उंच झाडाच्या सावलीत लहान झुडूप जळून जातात तसा चिंतू जळून जाईल. ही नवरी त्याला पेलवणार नाही. परंतु हे लग्न जुळलंच पाहिजे, तरच ती मानगावात येईल. आणि एकदा का आमच्या घरी आली की मग तिचा नखरा पाहता येईल. कसं बी करून हे लग्न जुळलंच पाहिजे. रणगू मनगावात आली की वचपा येतं घेता येईल आणि गणू मोहित्याला मूळबाळ नाही. शेवटी त्याची सर्व दौलत चिंतूलाच मिळणार आणि तो मानगाव सोडून नांदगावला जाणार. बळ विचारांच्या वाटोळ्यावर पाचोळ्यासारखा गिरक्या घेत गणूच्या अंगणात गेला. भानावर येऊन त्यानं समोर पाहिलं. रंगू सोप्यात उभी होती. बळीला पाहून ती चकित झाली आणि बावरली. रंगूला समोर पाहून बळीनं आपली चाल मंदावली. बहिणानं बळीला पाहिलं तशी ती घाईघाईनं आत शिरली. काल पेठेत भेटलेला तो हाच. रंगू मनात विचार करू लागले, पुन्हा तो हाच का म्हणून तिनं त्याच्याकडे पाहिले. दोन्ही नजरा एकमेकीवर टक्करल्या आणि त्याच वेळी बळीनं रंगूला डोळा मारला.
ती विपरीत खून पाहून रंगू चमकली. बळी सरळ घरात गेला. खुंटीला आपली बंदूक लटकून ऐसपैस बसला. रंगूच्या अंगाची लाही लाही झाली. असले खून करून उलट हा माणूस आपल्याच घरात ऐसपैस बसलाय याचा तिला संताप आला. तिनं पाठीवरचा पदर पुढं ओढून त्याचा चोळा मोळा केला. तोच बहिणाच्या हाकाली, रंगू, वाईट चाय कर बाळ. आता हा दुष्ट माणूस आपल्या हातची चहाही पिणार. याची रंगूला चीड आली. ती तशीच फणफणत घरात गेली. जाता जाता तिनं डोळ्याच्या कोपऱ्यातून तिरस्कारानं बळीकडे पाहिलं. बळी भिंतीला पाठ लावून मिशीला पीळ भरीत होता. आपण मारलेला घाव वर्मी लागला आहे का याचा अंदाज घेत होता. रंगू चुलीपड बसून चहा करत होती. चुलीत जाळ जळत होता. ज्वाला जिभल्या चाटत पळत होत्या आणि रंगूला बळी त्या ज्वाळासारखा दाहक वाटत होता. ती मनात त्याचाच विचार करीत होती. हा माणूस महादुष्ट आहे. हा काल प्रथम पेठेत भेटला होता तेव्हा म्हणाला, माझ्या रेड्यानं आपलं अंग जर ह्या किडीला घातलं तर काय होईल. आज यानं घरात शिरण्यापूर्वीच ती खून केली आणि आता वर हा माझ्या हातात चहाही पिणार. रंगू मनात कुडत होती. चुलीवर चहाचं पाणी उकळत होतं. रंगूचं डोकं संतापलं. तिनं उकळत्या पाण्यात साखरेऐवजी मिठाचं लोटकं बोलतं केलं. बचक्याभर चटणी घातली. वर बुक्की टाकली. मग दूध उतवून चहा उतरला. हा चहा असा कसा म्हणून जर त्यानं विचारलं तर हा पाहुणा असा कसा म्हणून आपण विचारायचं असा निश्चय करून तिनं कप भरला. बाहेर बळी खुशीत येऊन बसला होता. बहिणानं अनेक प्रश्न विचारित होता आणि त्याच वेळी आपल्या उत्पन्नाची महती तिला ऐकवित होता. त्याला आनंद झाला होता कारण त्यानं रंगूला जोखली होती. आता रंगू काय उत्तर देणार याची तो वाट पाहत होता. तोच रंगू चहा घेऊन आली. त्यावेळी तिनं आपल्या डोक्याचा पदर मागे सारला होता. त्यामुळे तिचं संपूर्ण रूप दिसत होतं. ते मुद्दाम आपलं रूप त्याला दिसावं आणि त्यानं अधिक वेळ व्हावं म्हणून मंद गतीनं आली आणि कप बळीपुढे ठेवून भरकन स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिली. आता पुढं काय होतंय याचा कानोसा घेऊ लागली. पण काहीच घडलं नाही. मीठ, चहाची बुक्की, दूध, मिरची याचा तो चहा म्हणजे एक प्रकारचा जमाल गोटाच झाला होता. आणि आश्चर्य हे की बळी तो भयंकर चहा अगदी मिटक्या मारीत पित होता. चवीनं घोट घेत होता. परंतु प्रत्येक घोटाबरोबर त्याचा जीव निघत होता. तोंडाचा चंबू करीत होता. पण हसून स्वतःला होणाऱ्या त्या यातना दडवीत होता. त्यानं ओळखलं होतं की हा चहा असा कसा असं जर आपण विचारलं तर रंगू पुढे येऊन आपली फजिती करणार. चहाला नाव ठेवलं आणि रंगून डोळ्यांचा हलकटपणा केला म्हणून असला चहा दिला असं म्हटलं की हे लग्न इथेच मोडलं. रंगू पुढं केव्हा दिसणार नाही म्हणून बळी विष घोटल्याप्रमाणे तो चहा निमूटपणे ब्रंपीत होता. इकडे आपल्या रंगून केलेला चहा या नव्या पाहुण्याला कितपत आवडला याची बहिणा चाचपणी घेत होती. ती एकटक बळीकडे पाहत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे सर्व भाव निरखित होती. बळी हसला की ती हसत होती. अखेर रंगूचा चहा पाहुण्याला आवडला म्हणून ती संतुष्ट झाली. बळून बिनतक्रार चहा संपवला. मग एक मोठा ढेकर दिला. त्याला मळमळू लागलं. त्यानं खिशात सुपारी चाचपली आणि स्वतःच पुटपुटला, अरिच्छा, सुपारी पोटात राहिली वाटतं. पाहुण्याजवळ सुपारी नाही हे लक्षात येतात बहिणाबाई उठली आणि उसाच्या फळात सुभाना काम करीत होता. त्याला हाक मारून सुपारी घ्यावी म्हणून बाहेर गेली. तेवढीच संधी साधून बळी रंगूला म्हणाला, तुझा हे चहा भलताच कडक आहे. माझा जीव थंडगार झाला. तसे चवतळून रंगू म्हणाली, पण माझा जीव पेटतोय. तू पटकन मरावस असं मला वाटतंय.
माझ्याजवळ जर आता आग्या सोमल असतं तर या घडीला तुझा मुडदाच त्या भिंतीला टेकून बसला असता. ठीक, बळी म्हणाला. जर तुझ्या हातचं स्मरण कपाळात लिहिलं असेल तर तसं होऊ दे. बाकी सलामी झाक दिलीस, आता सावधास. तूही सावधास, रंगू चौतळ म्हणाली. तू जर परत या घराचा उंबरा वाढला चढलास तर ठार मरशील. एवढ्यात बहिणा सुपारी घेऊन आली. सुपारीचा खांड दाडाखाली कडकन फोडून बळी उठला. बंदूक खांद्याला लावून बहिणाबाई त्याला 4 पावलं पोचवायला त्याच्याबरोबर बाहेर गेली. थोडं चालून गेल्यावर बहिणानं त्याला विचारलं, हं, मग बोला, नवरी पसंत आहे का? हे काय विचारणं झालं? बळे हसबडीत म्हणाला. त्या उसाच्या कांडावानी नवरीला कोण नाव ठेवेल? आमासनी नवरी एकदम पास आहे. कोणी झाली की आम्ही पाहुणा म्हणून रीतशीर येऊ. तुम्ही तसं मोहित्यासनी सांगा. असं म्हणून बळी चालू लागला. त्याला रंगूची भयंकर चीड आली होती. सुळाच्या भावनेनं तो वेडा झाला होता. त्याचं दगडासारखं मन पेटत होतं आणि त्याची सारी ईर्ष्या उफळून आली होती. बळीच्या होकारानं बहिणाला आनंद झाला. तुफान वेगानं जाणाऱ्या बळीकडे पाहतच ती परत फिरली. रंगू दारातच उभी होती. तिने विचारले, आई, कोण ग हा? त्यो, बहिणाबाई म्हणाली. हौसाबाईचा थोरला भाऊ, बळी पाटील मानगावचा. मग हा किरडीवाला इकडे कशाला आला होता? रंगू फनकाऱ्यानं म्हणाली. दाड मेली, पिठाची येऊन गेली. एक बहिणा गरकन फिरली, डोळे वटारून म्हणली, रंगो, तसं बोलू नये. तू थोरांची लेख आहेस. तुला हे बरं दिसत नाही. मी कुणाची लेख आहे ते कळतंय मला. रंगू तितकाच सोचडून म्हणाली. म्हणूनच मी म्हणते, आम्हा थोरांच्या घरी ही असली हलकट माणसं येऊ नयेत. असं काहीतरी बोल ना ग. बहिणाबाई चिडून खिकसली. आमच्या घरी येणाऱ्या माणसाची तू का वाट उडणार? हे बघ रंगू, तुझ्या वडिलांनी एक एक माणूस जोडलाय, ते तू तोडू नको. मला माहित आहे, माझे वडील असले का माणसं कधी जोडणार नाहीत. आता त्याला परत येऊ दे. मी त्याला घराची पायरी चढू देणार नाही. मग काय करणार? बहिणीनं तरकुटून विचारलं. रंगू म्हणाली, तो आला म्हणजे तुला कळल. त्यानं तुझा काय गुन्हा केलाय? बहिणीनं रोखून पाहत विचारलं. पुन्हा रंगू म्हणाली, तेही तेव्हाच कळल. मग रंगू फणफणत घरी गेली. अंगावरचे सर्व दागिने उतरून मोकळी झाली. रंगू भलती चिडलेली पाहून बहिणाई सरकली आणि तिचा राग शांत करण्याच्या उद्देशानं रंगूच्या पाठीवर हात फिरत म्हणाली, तो कशाला परत येतोय? तुझ्या वडिलांना बंदूक आणण्याची बातमी कळली म्हणून ते बंदूक बघायला आला होता. हे ऐकून रंगूला बरं वाटलं आणि ती शांत झाली. जन्मात आज प्रथमच त्या मायलेकींचा खटका उडाला होता आणि पुन्हा तो दुधातोपाचा उसाळ शांतही झाला. पुन्हा त्या दोघी हसू खेळू लागल्या. जेवण वेळ झाली. गणू येऊन जेवला. त्याला एका बाजूला घेऊन बहिणानं रंगूच्या लग्नाची सविस्तर हकीकत सांगितली आणि हर्षभरीत होऊन म्हणाली, मी रंगूचं लगीन जुळवलं. आता हे उरकून घ्या म्हणजे झालं. गणूनं ढेकर देत दात टोकरीत सारं ऐकून घेतलं. मग म्हणाला, नवरा कसला आहे? नवरा? बहिणा दचकून म्हणाली, हौसाचा भाऊ. ती म्हणत होती 100त निवडावा असा आहे. शिवाय पांढरीचा धनी, मुबलक जमीन. हे बघ, गणू गंभीरपणे म्हणला,
मी नवरा मुलगा बघूनच होकार देईन, तोवर तू गप्प बस, कोणाला काही बोलू नका. तसं कसं? आजच रंगूचा दीर येऊन गेला. बहीण विस्तवानं हात पळावा तशी चमकून म्हणाली, त्यांनी नवरी पास केली, कुणी झाली की ते पाहुणं म्हणून येणार आहे ती. मग मी आता नवरा पास करणार? म्हणून बोंगळ झटकलं आणि तो अंगणात येऊन उचाना पडला. पुढे त्यानं बहिणाची घुणघुण ऐकून घेतलीच नाही. तीही पुढे बोलली नाही. तिला माहित होतं की गणू चिडला की मोठमोठ्याने बोलू लागेल. मी आता सर्व प्रकारानं गोरखवून येईल. परंतु गणूनच बहिणाला हाक मारली. आकाशाकडे पाहत तो म्हणाला, पाण्यात म्हैस आणि बाहेर किंमत ठरवायची, हिनं सौदा होत नसतो. मी नवरा मुलगा बघायच्या आधी होकार का दिलास? परवाच नवरा मुलगा येणार आहे, बहिणाचा असं म्हणाल. तुम्ही बघा आणि मगच होकार द्या. आणि हुंडा किती कबूल केलास? गणूनं दुसरा प्रश्न केला. तसा बहिणानं कानावर हात ठेवत म्हणाली, नाही ग बाई. मग बरं केलंस. असं म्हणून गणूनं ते बोलणं तिथंच संपवलं. धन्यवाद.